फायनली तो दिवस आला ज्या दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते. माझ्या बहिणीची हळदी आणि वेडिंग. आणि मागच्या ब्लॉगच्या एंडमध्ये तुम्ही जे पाहिलं होतं ना त्याची पुढची स्टोरी. आमच्या घरच्या बाजूला एक टेरेस एरिया, तिथे मस्त आम्ही डेकोरेशन पूर्ण केलं होतं. हळदीची सुरुवात माझ्या पप्पाने केली. हा मोमेंट खूपच इमोशनल होता. त्यानंतर आमचा डान्स सुरू झाला. सगळ्यांनी एकमेकांना भरपूर हळदी लावली, डान्स केला आणि सगळे थकून गेले. मग आम्ही मस्त ज्यूसची व्यवस्था केली. नंतर त्या सगळ्या रिलेटिव्सने मिळून हळदी लावायला सुरुवात केली आणि पूर्ण ॲटमॉस्फिअर एकदम हॅपी आणि फन झाला होता. आणि या सगळ्या धावपळीत माझ्या बहिणीकडे पाहताना आमचे चाइल्डहुडचे खूप सारे मेमरीज आठवत होते मला. हळदी झाल्यानंतर मी लगेच सकाळी ब्लॉग चालू केले. हिराला तर काहीच समजत नव्हतं काय चालू होतं. माझ्या बहिणीचे चेहऱ्यावरचे इमोशन्स मात्र स्पष्ट दिसत होते. त्यानंतर आम्ही आरतीचं सामान घेऊन हॉलकडे निघालो. हॉलमध्ये हळदी सेरेमनी झाली. मग मी ते अटेंड करू शकले नाही कारण मी करवली होती, तर मला रेडी व्हायचं होतं. मग पार्लरवाली दीदीने मला फटाफट रेडी केलं. माझे 2 लुक्स होते. हा माझा पहिला लुक होता नऊवारी. कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी दिसते. लग्न सुरू झालं आणि मी हॉलमध्ये गेले. तिथे फॅमिलीसोबत करवली म्हणून माझं सुद्धा काम होतं. कालपर्यंत खेळणारी भांडणारी माझ्यासोबत मोठी झालेली माझी बहीण, तिचं आता लग्न होतंय. तिला पाहून मला खरंच खूपच रडू येत होतं. माझी बहीण आता तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करून सासरी जाणार होते. हे एक्सेप्ट करणं खूपच कठीण होतं आमच्यासाठी. लग्न आता अर्ध्यावर आलं होतं म्हणून मी माझं नऊवारी लुक दाखवायला आले होते. कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी दिसत होते. पण तिच्या चेहऱ्यावरचे आनंद पाहून आम्ही आमचे अश्रू लपवून तिला मनापासून शुभेच्छा देत होते. त्यानंतर माझ्या सेकंड लुकची वेळ आली होती म्हणून मी माझा लुक चेंज केला. यावेळी मी सुंदर बार्बी गाऊन घातला होता. मेकअप तोच होता, फक्त हेअरस्टाईल चेंज केली होती आणि मग रिसेप्शन पार्टीची सुरुवात झाली होती. त्या कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझा कोणता लुक जास्त आवडला. तर हा होता माझ्या बहिणीचा सुंदर आणि इमोशनल ब्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग.